पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु रघुनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान की जय। भगवान बाबा महाराज की जय। विठला 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 तया मागे पुढे नाशी कोडे सकळ घरीदारी वसे हरी विश्वंबरी भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ते बुदारा सोपान देवा ते बुदारा सोपान देवा ते बुदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची जननी देवाची जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमनम कुरु सुधारी वर्णम रघुबर विमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेश विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्त्वयि गिरः अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकराः मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला विठला 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 भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत, लक्ष देऊन ऐका। कीर्तन सेवेसाठी जो अभंग निवडलाय वारकरी संप्रदायाचे अभंग लिहिणारे शेवटचे संत आहेत निळोबा महाराज। अहमदनगर नावाचा जिल्हा आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा तालुका आहे, पारनेर तालुक्याला पिंपळनेर नावाचं गाव आहे आणि तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य वर्णाने ब्राह्मण असे निळोबार आहे। निळोबारांचा हा 4 चरणाचा देवाच्या आवडीचा भाविक सांगणारा अभंग आहे। विठाला विठाला आपण सगळेजण भाविक होण्यासाठी प्रयत्न करत असतो, तीर्थयात्रा करतो, नामस्मरण करतो, भजन करतो, चिंतन करतो, सगळे जे अट्टहास आहेत प्रयत्न आहेत ते भाविक होण्यासाठी आहे। पण देवाच्या आवडीचं भाविक कधी बनता येतं याचं गोड चिंतन अभंगामध्ये आहे। आपण त्या अभंगाचं गोड चिंतन आपल्या अल्पशा 11:30 पर्यंत पाहणार आहोत। 9:30ला आपण उभं राहिलो, जास्त वेळ न घेता 1-1.25 तासामध्ये अतिशय गोड कीर्तन या अभंगाचं मी तुम्हाला देणार आहे। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या राजापूर घुगे वस्ती या गावाला श्री रामदासजी बागुजी घुगे अण्णा व सौभाग्यवती कमलबाई रामदास घुगे बाई अण्णा आणि बाईंनी 4 धाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंग, अमरनाथ तीर्थयात्रा आणि नर्मदा परिक्रमा, बापरे एवढ्या यात्रा झाल्या, 12 ज्योतिर्लिंग झाले, 4 धाम यात्रा पण झाली, अमरनाथ यात्रा पण झाली, नर्मदा परिक्रमा पण झाली, याच्यातले अजून माझी एक पण नाही। एवढ्या यात्रा या अण्णांच्या आणि बाईच्या जीवनामध्ये घडल्या म्हणजे नवल आहे। याच्यातली एक सुद्धा चांगल्या चांगल्या कीर्तनकाराची झाली नाही अजून। अगदी हे अण्णांना धन्यवाद दिले पाहिजे, बाईंना धन्यवाद दिले पाहिजे की एवढ्या तीर्थयात्रा जवळ हे सकळ सिद्ध आहे
हात चालावया पाय जव हे सकळ सीत आहे हात चालावया पाय जव हे सकळ सीत आहे हात चालावया पाय तव तू आपण शहीद पाहे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रा करणं म्हणजे स्वहिताचं काम आहे बरं का. तुकोबाराय आधी करून संत आपल्याला सांगतात नाथ ज्ञानोबारायांच्या हरिपाठात प्रमाणे तीर्थवर्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा. ज्या दिवशी तुम्ही तीर्थयात्रा करता त्या दिवशी घरामध्ये शांती नांदत असते. ज्ञानोबारायांच्या हरिपाठात आपण म्हणतो की नाही. म्हणून तीर्थव्रताला जाणं आपले जोपर्यंत काळ आपल्याला अजून घेऊन गेला नाही काळ आपल्यावरती टपलेला आहे आणि त्या काळ येण्याच्या अगोदर तीर्थयात्रा जीवनामध्ये घडली पाहिजे. अशी संपूर्ण तीर्थयात्रा 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन नर्मदा परिक्रमा जी जगात अवघड आहे पुन्हा तदनंतर 4 धामाचं दर्शन सगळ्या पुऱ्याचं दर्शन या अण्णांनी आणि बाईंच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं त्या तीर्थयात्रेवरून आल्यावर आपल्याकडे तीर्थावळी म्हणजे माउंद्याचा कार्यक्रम करतात. तुम्ही जे गंगेचं पाणी घेऊन आलेले असतात त्या गंगेचं पूजन करतात. त्याला गंगापूजन आणि माउंद असे 2 शब्द आहेत. आणि त्या गंगापूजनाच्या आणि माउंद्याच्या निमित्तानं अण्णा आणि बाई आमच्या परिवाराला पवित्र करून आली. आणि या सगळ्या घुगे परिवारानं आपल्या या वस्तीवर त्या संबंधानं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे. आणि माउंद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत. या समस्त घुगे परिवाराच्या वतीनं आमचे परममित्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज व आवाजाचे बादशाह जरी म्हटलं तरी काही कमीच नाही बुवा. व आवाज काय आवाज आहे महाराज. प्रमाणाच्या चाली म्हणाव्या महाराष्ट्रात तर एकाच गायकानं म्हणाव्या त्या म्हणजे रोहिदास आबा जगदाळे. बरं काय प्रमाण आहेत महाराज. कीर्तनाला रंग भरण्याचं काम आणि भाव या अंतकरणामध्ये हृदय आहे फार गोड आहेत. असे आमचे रोहिदास आबा जगदाळे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून त्यांचे बंधू आहेत. त्यांचे बंधू या परिवाराशी निगडीत आहेत संबंधित आहेत मैत्री आहे. त्या संबंधानं निरामय त्यांचं मोठं काम आहे नाशिकला. त्या संबंधातून या डॉक्टरांच्या परिवाराच्या घुगे परिवाराच्या संबंधात ते आले आणि त्यांनी आग्रह केला की साखरे महाराजांचं कीर्तन मिळतंय का बघा. आणि मग रोहिदास आबांना काय आम्ही नाही म्हणत नाही. आबांचा फोन आल्यावर नाही कोण म्हणणार आहे महाराष्ट्रात. त्यांचा आवाज ऐकायला मिळतो प्रमाण ऐकायला मिळतात. म्हणजे रोहिदास आबा जगदाळे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून त्यांच्या बंधूच्या संबंधातून वहिनी पण बसलेल्या आहेत. व त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं कीर्तन केलं होतं मी. फार दिवस झाले त्याला 11 वर्ष दहीवडीला 11 वर्षापूर्वी मला अजून आठवतं. आणि त्या संबंधानं या सगळ्या परिवाराचा आग्रह झाला. आणि हे सर्व घुगे परिवार फार पवित्र आहे. तसं राजापूर गाव हे आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारं गाव आहे. चांगलं गाव आहे. भगवान बाबांची वामनभाऊ महाराजांची कृपा आहे या गावाला. नारळी सप्ताह झालेले आहेत. मोठे मोठे कार्यक्रम झालेले आहेत. त्या संबंधातून या राजापूर गावातल्या घुगे परिवारानं अण्णांनी आणि बाईंनी मोठा आपल्या जीवनातला काळ भगवत चिंतनामध्ये व्यतीत केला तीर्थयात्रेमध्ये व्यतीत केला. आणि आपल्या सद्गुणानं मिळालेलं आयुष्य भाविक बनण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला. म्हणून अगदी देवाच्या आवडीचे ते भाविक बनलेले आहेत. देवाच्या आवडीचा भाविक कोण असतो त्याचं चिंतन करणारा अभंग आपण त्या निमित्तानं निवडला. आणि अण्णांनी बाईंच्या या माउंद्याच्या निमित्तानं एकत्रित येत असताना हे कीर्तनाचं आयोजन झालं. त्या संबंधातून आज गाण्यासाठी आपल्याला रोहिदास आबा मिळाले. रोहिदास आबांना माझं वंदन आहे. त्यांच्या मागं चाल म्हटलेले आमचे प्रकाश महाराज त्यांच्या गावाचं नाव मंजूर आहे. सगळीकडे मंजूर होतात.
कुठेही जाऊ द्या, कुणाच्याही मागं मंजूरच असतात. कुणी पुढं म्हणा, मी मागं मंजूरच म्हणतात. असं मंजूरचे आमचे प्रकाश महाराज नाईकवाडे अतिशय जिवलग मित्र आहेत माझे. दोघंही जीवाचे जिवलग आमचे आहेत, आबा आणि प्रकाश महाराज. आपल्या गावातील परिसरातील गुणवान टाळकरी मंडळी, आपण सगळी या लाईनची गुणवान टाळकरी मंडळी, मृदंग सम्राट मृदंग अलंकार हरिभक्त परायण लक्ष्मणजी महाराज, तुमचाही हात गोड आहे, फार स्पष्ट वाजवणं आहे, रियाज केलेला आहे. लक्ष्मण महाराजांना वंदन. समोरून आमचे आवडीचे तबलावादक आमचे श्यामजी देशमानेकर, अतिशय गोड तबला. कीर्तनाला तबला फक्त आमच्या श्यामजीनंच वाजवावं असं जमलेलं गणित येते, त्यांना कळालेलं. नाही तर तबला हे शास्त्रीय वाद्य भजनामध्ये राहतं, गझलमध्ये राहतं, पण कीर्तनात तबला वाजवण्याचं काम, गोड काम आमचे श्याम महाराज करतात. खूप गोड मित्र आहेत आमचे, त्यांनाही माझं वंदन आहे. मृदंगाचार्य, तबला सम्राट दोघांनाही वंदन. तदनंतर आपल्या कार्यक्रमासाठी काका आणि मावशी असणारे हे घर आहे ज्यांचं, आमचे अतिशय जिवलग मित्र, नांदगाव नाशिक या भागामध्ये नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कीर्तनाला वेळ लावलेलं आहे असे आमचे परमेश्वर महाराज उगले, मोठं नाव आहे, युवा कीर्तनकार आहेत. तेही आपल्या कार्यक्रमासाठी आज उपलब्ध आहेत. ते आज उपस्थित राहिले, त्यांना व्यस्ततेतून आले, त्यांनाही माझं वंदन. सध्या महाराष्ट्रभर कीर्तनं चालू आहेत, तरीसुद्धा परित्याग करून या परिवाराच्या सुखामध्ये सहभागी होण्यासाठी परमेश्वर महाराज त्यांचा परिवारासहित आलेले, त्यांनाही माझं वंदन. आधी करून आपण विनेकरी बाबा, बालदार, चोपदार, बसलेली सगळी भाविक मंडळी, माता मावल्या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे सोयरे पाहुणे, आप्तेष्ट मित्र परिवार, घुगे वस्ती किंबहुना राजापूर या सगळ्या गावकऱ्यांना वंदन करतो. सिस्टीम अतिशय छान आहे, माझ्या आवडीची आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ट्रबल, बास, गेन, विको फार गोड, त्यांना थोडा छंद आहे गायनाचा, वादनाचा, त्यामुळे ते पण असं म्हणतच राहतात. तुम्ही म्हटलं की मागं म्हणतात, गोड आहे अगदी. हो, छान मंडप, डेकोरेशन, बालदार, काय आता वर्णन कमी पडेल, शब्दामध्ये बसणार नाही एवढा सुंदर उत्सव या मुलांनी आपल्या आईवडिलांच्या मावंद्याचा ठेवला आहे. काय असतं बघा, ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराया आणि निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई हे चौघजण तीर्थयात्रेला गेले होते. नामदेव महाराज सुद्धा बरोबर होते, म्हणून देवाला विनंती केली होती ज्ञानोबारायांनी की मला नामदेवरायांना बरोबर घेऊन जायचं. आणि मग पंढरपूरवरनं औंढा मार्गे, बरं का, औंढ्याला जे देऊळ फिरवलं, असं करत 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 हे जे तुम्ही छापलायच बॅनर, अशी सगळी तीर्थयात्रा माझ्या संत नामदेवरायांनी, ज्ञानोबारायांनी केली. आणि ते परत पंढरपूरला आल्यावर देवानं त्यांचं माऊंद घातलं होतं. बघा, देवानं माऊंद घातलं त्यांचं, देवानं त्या गंगेचं पूजन केलं. पंढरपूरला पंक्तीच्या पंक्ती बसवल्या महाराज. अन्नदान व्हावं, आपल्या जीवनात आपण केलेली तीर्थयात्रा त्या समाजानं त्या दृष्टीनं पाऊल टाकावं, त्याच्यासाठी हे काम करत असतात. नाही तर असं काही माऊंद्याला आणि कीर्तनाला असे काही अभंग नाहीत बरं, तर लोकांचा गैरसमजच आहे. त्याच्यासाठी काही असे अभंग नसतात. फक्त समयो जाना भलते नाना भलते ते, समयाप्रमाणे बोलावं, त्याला अनुसरून आपण तसं बोलत असतो. भगवत चिंतन, भगवत कथा सततं कीर्तयंतो माम या तत्वदृष्टीनं भगवत चिंतन करत करत आपण तीर्थयात्रा करतो. त्याचं हे अन्नदानाच्या रूपानं, ज्ञानदानाच्या रूपानं आपल्या जीवनातला अनमोल खर्च करून आपण केलेली पुण्याई समाजाच्या वाट्याला कशी येईल हा एक उद्देश या घुगे परिवारानं ठेवला. त्यांच्या मुलानं, त्यांच्या मुलीनं, नातवंडानं, सगळ्या त्यांच्या परिवारानं मी आल्यापासून पाहतोय, सगळी डॉक्टर असतील, सगळी मुलं स्वागत करत आहेत, येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतायत. सगळ्यांना अगदी मंडपात जाण्याची बोलतात, जा कीर्तन श्रवण करा, अन्नदान आहे, या दृष्टीनं मोठा उत्सव अशा अवकाळी पावसाच्या कालखंडातही आपण आयोजित केला. त्याला अनुसरून अगदी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अतिशय गोड अभंग मी त्या संबंधानं निवडलेला आहे. हो, अगदी 11:30 वाजेपर्यंत पुढं अर्ध्या तासामध्ये आपलं बोलणं हे ते सत्कार होत राहतील. राहिलेल्या थोड्या वेळामध्ये अतिशय गोड कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. या समाजामध्ये तुम्हाला जर जग जिंकायचं असेल तर तुमचं बोलणं गोड लागतं, शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं, मैत्री टिकवायची असेल तर सत्य लागतं, राजा जिंकायचा असेल तर कला लागते, आणि विश्वाचा मालक जर घरी आणायचा असेल तर भाव लागतो. बघा, लक्षात आलं. 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कुणाचंही ऐकत नाही, ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतं. कुणाचंही गायन लोक आवडत नाही, ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतं, ज्याचा आवाज गोड आहे त्याचा ऐकतात. कायम ध्यानात ठेवायचं, समाज हा बोलल्यानं जिंकला जातो. काही लोकांना बोलता येत नाही, खूप अभ्यास केलाय, खूप तयार आहेत परमेश्वर बाबा, पण बोलता येत नाही. काही मात्र रोज एकाच अभंगावर बोलतात तरी लोक ऐकतात. का ऐकतात? त्यांना बोलणं जमलेलं आहे. ज्याला बोलणं जमलंय तो समाज जिंकत असतो. कायम ध्यानात ठेवायचं, समाज त्याच्याशिवाय जिंकला जात नाही. समाज जिंकायचा, मुठीमध्ये आणायचा, तुमचं बोलणं गोड असलं पाहिजे. सुभाषितकार सांगतात, मधु तिष्ठती जिव्हाग्रे, जिभेवर मध असला पाहिजे आणि डोक्यामध्ये बर्फ असला पाहिजे. ज्याच्या डोक्यावर बर्फ आहे
ज्याच्या जिभेवर मध आहे कोणताही उद्योग त्याचा यशस्वीच आहे बरं का. मग तुम्ही कोणताही करा, तुमच्या जिभेवर मध असलं, गोड बोललं पाहिजे. तुकोबारायांचं संताबद्दलचं प्रमाण आहे, मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. म्हटले संत कसे बोलतात, मधुर बोलतात, किती गोड बोलतात. साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, काही शब्द आहेत महाराज. साच बोलावं म्हणजे सत्य बोलावं, सत्य साच, खरं बोलावं बरं का, खरं बोलावं, सत्य साच आणि मवाळ, अशी मवाळकीची भाषा असावी. हृदयातून असं निघालं पाहिजे, तो डोक्यातून हात फिरवता आलं पाहिजे. एखादा रागवला तरी मवाळकीनं बोलले ना तुम्ही, तुमचं काम होऊन जातं. एखाद्याला राग जरी आला, एखाद्या दिवशी उशीर जरी झाला तुम्हाला, तर मवाळकीनं बोलल्यावर काही होतं महाराज. म्हणून ज्ञानोबारायांनी शब्द वापरला, कसं बोलावं, साच बोलावं, मवाळ बोलावं, मितुले म्हणजे थोडंसं बोलावं, जास्त बोलण्यापेक्षा, व्यर्थ बडबड करण्यापेक्षा थोडंसं बोलावं. आणि रसाळ, असं रसभरीत असावं. आमच्या रोहिदास महाराजांसारखं असं रसभरीत गाणं असावं, मस्त गायलं पाहिजे, मस्त बोललं पाहिजे. चला, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं अमृताचाच वर्षाव झाला की काय, इतकं गोड बोललं पाहिजे. का, समाज बोलल्यानं जिंकला जातो, कायम ध्यानात ठेवा. शत्रू कपटानं जिंकला जातो. तुमच्या जीवनातला शत्रू जिंकायचा ना, कपट नावाचं शस्त्र वापरा. तो दुर्योधन आपल्या द्रोणाचार्याला भेटला आणि द्रोणाचार्याला म्हटलं, आचार्य मला वज्रदेही व्हायचं. वज्रदेही म्हणजे कोणत्याच शस्त्रानं अस्त्रानं मरण नाही बरं. आमचा देव इतका चतुर आहे ना. मी रात्री नृसिंह जयंतीचं कीर्तन केलं आणि रात्री कीर्तनात सांगितलं की हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाला वरदान मागितलं, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, मला पशुकडून नको, मला माणसाकडून नको. काय बुद्धी वापरली महाराज हिरण्यकश्यपूनं. प्रत्येक तथास्तूच म्हणत राहिले ते ब्रह्मदेव, तथास्तू 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 माग. ज्यावेळेला वरदान झाल्यावर ते ब्रह्मदेवाला विचारलं सगळ्या सनकाधिक संतांनी सगळ्यांनी की ब्रह्मदेवा तुम्ही काय वरदान दिलंय, आता हे कसा मारायचा, काही काळजी करू नका. म्हटले आमचा बाप लय चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, तुझी विठोबा. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, काळजीच करू नका म्हटले. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी. मुकुट आहे तो चतुरांचा. इतका चतुर आहे महाराज, इतका बुद्धिमान आहे. असा अवतार घेतला देवानं कालच्या दिवशी बघा. रात्र नाही, दिवस नाही, बरोबर संध्याकाळची वेळ निवड. घरात नाही, दारात नाही, उंबऱ्यावर घेतला. हो, पशु नाही, माणूस नाही, सिंहाचं मुंडकं शिर आणि बाकी मानवाचा झाला. शस्त्र नाही, नास्त्र नाही, नखानीच फाडला महाराज. म्हणजे चतुराच्या बाबतीमध्ये देवाचा नाद नाही करायचा. मी काल एक जोक वाचला. जोक, एक जणाला देव प्रसन्न झाला म्हटले आणि त्यानं देवाला मागितलं, म्हटले मला मोठी गाडी दे. जोक लय भारी काय काय दे म्हटलं, देवा मोठी गाडी दे. अजून त्या गाडीमध्ये सगळ्या पुरुष महिलांना बसायला जागा पुरली पाहिजे. देऊन टाकलं म्हणजे. आणखी पैशाची बॅग कायम जवळ असली पाहिजे. तथास्तू म्हटले. देवन त्याला कंडक्टर बनवलं. मोठी गाडी, सगळे पुरुष मंडळी बाया माणसं गाडीत आहेतच काय, आणि पिशवी काय म्हणजे पैसे घ्यायला, पण पैसे कंट्रोलरला. देव चतुर आहे महाराज, तुम्ही काळजीच करू नका. देव चतुर जाणून अंतरवर्त. तुम्ही किती चतुर असा जगात म्हणायचंच नाही मी लय चतुर आहे, अजिबात नाही. तुमचा बाप चतुरच आहे महाराज, तो देव चतुरच आहे महाराज. चला ऐका मी कशासाठी सांगतो. देव चतुर आहे. ते द्रोणाचार्याला विचारलं त्यानं, आचार्य मला वज्रदेही व्हायचं. म्हटले वज्रदेही व्हायचं, मग तुला धर्मराज दादा त्याचा मार्ग सांगेल. म्हटले जा. आणि धर्मराज दादाकडे आला तर बघा, ज्याच्याशी युद्ध करायचं त्यालाच मार्ग विचारायला आला. काय आमचा धर्मराज महाराज सत्य बोलणारा, खरं सांगितलं खरं. म्हटलं तुला वज्रदेही व्हायचं, ऐक म्हटले तुझ्याच घरात उपाय. काय उपाय? काय नाही म्हटले, तुझ्या आईला कळालं ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे तो माझा नवरा दोनही डोळ्यानं आंधळा आहे. ऐका बरं, दोनही डोळ्यानं माझा नवरा आंधळा आहे असं कळाल्याबरोबर तुझ्या आईनं डोळ्याला पट्टी बांधली.
काय आश्चर्य आहे महाराज. आपल्याला माहिती पडलं आपल्या लग्नाला आपल्या पोराला लग्नाला पाहायला पोरगीला जायचं आणि पोरगी बांगी आहे, तर पोरगा गाडीतच बसणार नाही. परमेश्वर महाराज कल्पना करून बघा, पोरीला माहिती झालं माझा होणारा नवरा बांगा आहे, शक्य आहे का महाराज? माहिती पडलं तिला की माझ्या नवऱ्याला दोनही डोळ्यानं जग दिसत नाही, तिनं डोळ्याला पट्टी बांधली. आणि तुझ्या आईनं सुद्धा जग पाहिलं नाही, डोळे असून पाहिलं नाही, पातिव्रत्य धर्म निभावला. ऐक ना दुर्योधना, तुला जर वज्रदेही व्हायचं असेल तर एक मार्ग आहे, तुझ्या आईनं डोळ्याची पट्टी सोडली पाहिजे आणि तुझ्याकडे पाहिलं तू वज्र होशील. घरातच मार्ग आहे. म्हटलं सकाळीच उठला आईकडे आला, आई 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 मला धर्मराज दादानं असं असं सांगितलं, तू जर माझ्या अंगठ्यापासून मला शेंडीपर्यंत निहाळलं पट्टी सोडून तर तुझ्या डोळ्यातल्या तपश्चर्येनं मी वज्रदेही होईल. होशील ना? म्हटले काय खोटं थोडी आहे त्याच्यात. म्हटलं मग आई सोडशील का पट्टी माझ्यासाठी? सोडतो ना. म्हटली तुझ्यासाठी नाही मग कोणासाठी जगायचंय मला? आईचं जीवन लेकरासाठीच असतं. ये म्हटले पण ऐक ना, तुझ्या अंगावर एकही कपडा नसला पाहिजे, तुझ्या अंगावर एकही वस्त्र नसलं पाहिजे. ध्यानात ठेव बरं, लक्षात ठेव. गंगेच्या आंघोळ करून पाठ ये. आईनं सांगितलं हा सकाळीच गंगेच्या आंघोळ करून निघाला. इकडे चतुरा तो शिरोमणी, त्याला काळजी पडली, हा जर वज्र झाला मारायचा कसा हा? मग देवानं काय केलं, माळ्याचं रूप धारण केलं. फुलं विकणारा चौकात राहतो, आता रोडला यायला लागला, माळी फुलं घ्या 10 रुपयाला माळ, 10 रुपयाला माळ. तसा देव फुलमाळी झाला आणि माळी घेऊनच फुलाच्या रस्त्याला आडवा आला. दुर्योधन महाराज कुठं निघाले? हे म्हटलं आज आडू नको माळी, उद्या काय फुलं तुझे उद्या घेतो, आज काही डोकं लावू नको, आज लय महत्वाच्या कामाला चाललो. चाललात कुठं? अहो म्हटलं आई मला वज्रदेही करणार आहे. अहो करा ना. म्हटलं छान झालं पण ते चांगलं नाही, आईकडं असं दिगंबर अवस्थेत जाणं योग्य नाही. म्हटलं मग आता हो कपडे तर घालायचे नाही सांगितले. म्हटले फुलाची माळच तयार करून आणली मी तुमच्यासाठी, टेन्शनच घेऊ नका. म्हटले कपडे घालायचे नाही ना, वस्त्र घालायचं नाही ना, फुलाची माळ बांधा. आणि त्यानं कमरेपुरती फुलाची माळ बांधली. आईपाशी गेला, वेळ कमी आहे, डोळ्याची पट्टी सोडली आईनं आणि त्याला अंगठ्याच्या नखापासून परमेश्वर महाराज शेंडीपर्यंत निहाळला रोहिदास बाबा. आणि जसा निहाळला ना प्रकाश महाराज, श्याम बाबा, हो लक्ष्मण महाराज, जसं निहाळलं त्याला तसं आई हसायला सुरुवात केली. आई म्हटली बघ दुर्योधना, तुला रस्त्यानं कोणीतरी भेटलं ना? गांधारी होती महाराज, पतिव्रता होती. म्हटले हो. फुलमाळी भेटला. म्हटले तो फुलमाळी नव्हता, तो चतुरात शिरोमणी विश्वाचा मालक होता. त्याला माहिती होतं तो वज्र झाला तो तू मरणार नाही. ऐक ना म्हटले, तुझ्या सगळ्या अंगाला वज्रपणा आलाय, पण जिथं तू ही फुलाची जाळी बांधली, एवढी मांडीची जागा तुझी वज्र झाली नाही. तुला मी सांगितलं होतं तू दिगंबर अवस्थेत ये. आता बघा, गांधारीला माहित आहे माझा पोरगा मांडीत आदू आहे, दुर्योधनाला माहित आहे माझा पोरगा मांडीत आदू आहे, आणि ज्यांनी माळ्याचं रूप घेतलंय त्या देवाला माहिती आहे, तिघालाच माहिती आहे. आणि भीमाचं दुर्योधनाचं गदा युद्ध लागलं आणि गदा भीम मारायचं छातीवर. भीमाच्या एका गदेत एक एक माणूस पडतो, पण दुर्योधनाच्या अंगाला लागतच नसायची वज्र ना. ती कुठेही गदा मारू द्या, दंडावर मारू द्या, पाठीवर मारू द्या, खांद्यावर मारू द्या, हो छातीवर मारू द्या, त्याला काही होत नसायचं. ते भीमानं विचार केला रे एवढी गदा मारतो तरी याला काहीच होत नाही, काय झालं असेल? आणि मग देवानं हाक मारली, भीमा इकडे, त्या दुर्योधनाच्या मांडीवर गदा मार. देवा कसं जमेल? आमच्या गदा युद्धाचं शास्त्र आहे, कंबरेच्या खाली गदा मारायची नाही. मार, मी सांगतो ना, मार. देवानं मारायला लावली, दुर्योधन संपवला. कपटानं शत्रू जिंकला. कायम ध्यानात ठेवायचं, शत्रू कशानं जिंकला जातो? कपटानं, समाज बोलल्यानं. तुमची माझी मैत्री कायम ठेवायची. मैत्रीमध्ये सत्य लागतं, सत्य, खोट चालत नाही. 9 वाजता म्हणजे 9 वाजता यावं लागतं. वेळ दिली ना तुम्ही रोहिदास साहेब, सत्य लागतं, खोट चालत नाही. मैत्रीत खोट आली की मैत्री संपून जाते. खोटं बोलतो तो माणूस, आपण म्हणतो की नाही नको त्याची मैत्रीच नको. मैत्रीला काय लागतं? सत्य. समाजाला काय लागतं? बोलणं. शत्रूला काय लागतं? कपट. ऐका, तुम्हाला राजा जिंकायचा, राजा तुमच्याकडे कला पाहिजे. श्याम महाराजासारख्या लग्या वाजल्या पाहिजे, लक्ष्मण महाराजासारखा तीर्थता पळाला पाहिजे, रोहिदास साहेबासारखी प्रमाण म्हणता आली पाहिजे, प्रकाश महाराजांसारख्या चाली आल्या पाहिजे, परमेश्वर महाराजासारखं बोलता आलं पाहिजे. असं तुम्हाला कला पाहिजे, तुमच्याकडे कला. कलेशिवाय राजा जिंकला जात नाही. कायम ध्यानात ठेवा, राजा कलेनं, समाज बोलल्यानं, शत्रू कपटानं, मित्र सत्यानं. ज्या देवाचं तुम्ही कीर्तन ऐकताय, ज्या देवाची तीर्थयात्रा तुम्ही करून आलात, त्या देवाला याच्यातलं काही लागत नाही. गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नहीं जानत तुका. मग अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी.
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी जोडी भावाची भावाची देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा ए पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची भावाची देव सोयरा 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 देव सोयरा सोयरा काय शब्द अंतरीची घेतो गोडी हा ऐका भाव ऐका अंतरीची घेतो गोडी गोडी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची राम पाहे जोडी भावाची भावाची देव सोयरा सोयरा दिनाचा देव सोयरा सोयरा दिनाचा तो भाव पाहतो तुमचा तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव म्हणे भाव जवळी करुणी आणि देव जवळी करुणी आणि देव जवळी करुणी आणि देव तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव तुका म्हणे भाव जवळी करुणी आणि देव जवळी करुणी आणि देव जवळी करुणी आणि देव काय गोड शब्द आहे तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव तुमचा भाव शुद्ध झाला रे झाला तर तुम्हाला सगळं मिळतं महाराज ऐका सुदामा देवाला भेटायला गेलता सगळ्या देशाला माहिती आहे सुदामा पण त्याचं वर्म सांगतो आज सुदामा देवाला भेटायला गेलता परमेश्वर महाराज तुम्ही भागवत कथा करता भागवतात सुदाम्याचं वर्णन आले तो जो जाताना असा गेला होता न सर पे है पगडी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुधा न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुधा भटकते भटकते न जाने कहाँ से हमारी महल के करीब आ गया अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया गरीब गया गेला बा भेटायला आणखी गोड वर्णन सुरदासजीने केलंय फाटी रे धोती तुटी रे पगडिया फाटी रे धोती तुटी रे पगडिया चालत पाऊ गसे सुदाम जी को देखत श्याम हसे ये सुदाम जी को देखत श्याम हसे सुदाम जी को देखत श्याम हसे घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ अपनी विरह की याद दिलाए कहाँ कहाँ अपनी विरह की याद
शोधत शोधत आला घनश्यामाला. गोड प्रमाण दिलंय आपल्याला आबाने. आणि ज्या वेळेला सुदामा पोहोचला ना, तर सुदामा देवाकडे जाताना बायकोला म्हटलं होतं, अगं देवाकडे कृष्ण जाऊ नये तसं. तीन लोकांकडे रिकाम्या हातानं जायचं नाही. 1 मित्राकडे कधी रिकाम्या हातानं जायचं नाही. 2 गुरुकडे कधी रिकाम्या हातानं जायचं नाही. 3 देवाकडे कधी रिकाम्या हातानं जायचं नाही. वर्गणी घेऊनच जायचं. सप्त्याला येताना वर्गणी न्यायची. अण्णांच्या कार्यक्रमाला आले की काहीतरी गिफ्ट घेऊनच आहे. तसं यायचं नाही. का? आपली संस्कृती येते बरं. काय का आपल्या गुरुचं दर्शन घेताना तसं घ्यायचं नाही. काहीतरी द्यायचं. मी असं म्हणत नाही सगळं द्या, तुम्हाला जे देता येईल तुमचा भाव द्या, तुमच्याकडे जे असेल ते. तो सुदामा म्हणतोय, अगं तुम्हाला पाठवायला लागले तिकडं, पण माझ्याकडे काही नाही त्याला न्यायला. तर 4 घरचे पोहे मागून आणले, मधुकरी मागून आणलेले 4 घरचे पोहे. ते पण लांब जाड, कुणाचे पातळ, कुणाचे जाड, कुणाचे लांब, असे 4 घरचे पोहे घेतले आणि त्याची पुरचुंडी बांधली. आणि असं जे उपरणं बांधलं मी कमरेला, असं कमरेच्या उपारण्यात ती पुरचुंडी झाकून ठेवली त्यानं. आणि जसा पोचला त्याला लाज वाटली मला. तो म्हटला, बापरे, एवढ्या मोठ्या कृष्णाच्या राजवाड्यात आपले हे कोरडे पोहे दाखवायलाच नको. असं कधी कधी होतं बघा. एखाद्या श्रीमंताच्या बंगल्यात आपण गेलो ना, त्याच्या फरशीवर पाय टाकायची लाज वाटते आपल्याला. आपल्या पायानं डाग पडेल त्याला. अशी लोक असतात की नाही. तसा भगवान कृष्ण म्हणजे ऐका यशस्वी अवतार्य. तो काय सामान्य आहे का? विश्वाचा मालक आहे. त्याचा राजमहल पाहिला आणि सुदामा लाजला. ते पोहे जे आणले होते ना त्यानं झाकूनच ठेवले हो. पण आता गंमत ऐका, देवानं ते पोहे हिसकावून घेतले. नीट ऐका बरं. आणि हिसकावून घेतल्यावर त्या 4 घरच्या पोह्यातला 1 घास खाल्ला. तर एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला गा. त्याचा गावच तिकडं सोन्याचा केला. किती घासात? किती 1 घासात. नीट ऐका बरं. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला काय घेऊन गेला? या बाबा, मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा. काय दिलं? 1 मुठ भरातला 1 घास खाल्ला तर त्याचा गाव सोन्याचा केला. आता गंमत ऐका खरी. दुसरा घास खायचाच होता, पण रुक्मिणी माता आहे ना घरातली देवाची बायको, चतुर असतात बायका, हुशार असतात. संसार बायकांनीच करावा, माणसाचं काम नाही. हे सगळ्या कार्यक्रमाला सजवलं नाही, बायका सजवत असतात. त्यांना त्यांचंच काम आहे. माणसं कशाचे आपल्या का पाणीत उभे राहतात कोटबीट घालून. माणसाचं काम नाही. संसार बाईनंच करावा. ते म्हणायचंच नाही माणसाने केला ग फाण गप्पा पाण्या जाऊ. बाईचं काम आहे. ऐका चतुर असते संसारात बाई. ऐका ते दुसरा घास खायचा होता परमेश्वर महाराज. रुक्मिणी माता धावली आणि ते पोहे हिसकावून घेतले. काय माहितीये का? रुक्मिणी मातेला चांगलं माहिती होतं 1 घास खाल्लाय तर त्याचा गाव सोन्याचा केलाय. दुसरा घास खातील, आपले कपडे त्याला देतील आणि त्याचे कपडे हे घेतील. माझ्यावर फाटकी साडी घालण्याची पाळी येईल. हिसकावूनच घेतले तिनं. का? तुमचा भाव शुद्ध पाहिजे. सगळं देतो देव महाराज तुम्हाला, सर्वस्व देतो, स्वतःचं पद देतो तुम्हाला, काही पण देतो. फक्त तुमचा भाव शुद्ध करा. तुम्ही सुदामा बना, तुमचा गाव सोन्याचा होईल. तुम्ही शबरी बना, देव तुमच्या घरी येईल. तुम्ही जनाबाई बना, देव तुमचं झाडून घेईल. वाटेल ते करतो महाराज, फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. आपुलेच देशी पददाचा, आपुलेच देशी पददाचा, आपुलेच देशी पदराचा, आपुलेच देशी पदराचा. विटेवरी ज्याची पाऊले समा, तोची एक दान शुरदाता, तोची एक दान शुरदाता. एकाच अर्थाची प्रमाण आहे ती. तोची एक दान शुरदाता. आपले पद देतो, दाता आहे महाराज. तो सगळं देतो, फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. पुन्हा ऐका, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता का. भावबळी आकळी रविना कळे, भावची कारण खूप प्रमाणे. चला 1000 प्रमाण म्हणता येतील, अर्थ एकच आहे, तुमचा भाव शुद्ध झाला पाहिजे. समाज
बोलल्यानं जिंकला जातो, शत्रू कपटानं जिंकला जातो, मित्र सत्यानं टिकला जातो, राजा कलेनं जिंकला जातो. तसा शुद्ध भाव तयार झाला देव तुमच्या घरी येतो. महाराज कळलं हो आम्हाला, 11 वाजले लक्षात आलं आमच्या. शुद्ध भावानं देव जिंकला जातो. असा शुद्ध भाव जर आमचा झाला तर म्हटलं मग तेच सांगतो ना, तीर्थयात्रा करून, नामचिंतन करून, भगवत भजन करून, अन्नदान करून भाव शुद्ध होत असतो. कीर्तन ऐकून भाव शुद्ध होत असतो. एकदा का तुमचा भाव शुद्ध झाला रे झाला की तुम्ही देवाच्या आवडीचे होता. अभंगाचं पहिलं चरण. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. करी सेवानीच प्रीती, करी सेवानीच प्रीती, करी सेवानीच प्रीती, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडे हिंडे या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे. भाविकाची आवडी देवा, सेवानीच प्रीती, करी सेवानीच प्रीती, करी सेवानीच प्रीती, सेवानीच प्रीती, करी सेवानीच प्रीती, करी सेवानीच प्रीती, नित प्रीती. वा प्रकाश महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात भाविकाची आवडी देवा. तुमचा भाव शुद्ध झाला तुम्ही भाविक होता, आणि एकदाचे तुम्ही भाविक झाला की देवाच्या आवडीचे होता. काय आवडतं देवाला? असा तीर्थयात्रा करणारा अण्णांसारखा बाईंसारखा आवडतो. भाविकाची आवडी देवा. तू म्हणाल महाराज आम्ही काय भाविक नाहीत का? मग आहोत गड्या, पण अजून देवाच्या आवडीचे नाही. देवाच्या आवडीचं व्हावं लागेल ना, त्याच्यासाठी अशी तीर्थयात्रा करावी लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला असं कीर्तन ठेवावं लागेल, तुम्हाला अन्नदान करावं लागेल, भाविक बनावं लागेल. नुसतं बोलल्यानं भाविक होता येत नाही, समर्पण द्यावं लागतं. 14 वर्षाचा वनवास कैकेयीनं रामाला मागितला आणि पहिल्या वरानं भरताला गादी मागितली. 14 बरस राम वनवासी. पहिल्या वरानं राज माझी 2 वर आहे तुमच्याकडं, पहिल्या वरानं मला माझ्या भरताला गादी पाहिजे, आणि तुम्ही ज्या रामाला गादी दिली त्याला 14 वर्षाचा वनवास पाहिजे. प्रत्येक आईला, प्रत्येक बापाला, प्रत्येक मुलाला जर कशाची गरज आहे तर रामायणाची गरज आहे. प्रत्येकानं कोण शिकलं पाहिजे तर राम शिकलं पाहिजे. दुःख होणार नाही तुम्हाला. रामायण शिकलं तर कधीच दुःख होत नाही. रामाचं जीवन कधी जरी बघा, राजगादीवर बसणारा राम, आदल्या दिवशी बापानं सांगितलं रामा आम्ही सगळ्यांनी ठरवलंय तुला युवराज बनायचं, तुला राजगादीवर बसायचंय, उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे. बघा ना, निवृत्त व्हायचं म्हटले नुसते शरद पवार, नुसतं निवृत्त व्हायचं म्हटले माझं वय झालं.
तर काही लोक आतमध्ये जाऊन उड्या आणत असतील, आता मला जागा मिळेल की काय. कल्पना करा, ज्या रामाला अयोध्येचं राज्य मिळणार आहे त्या रामावर कसलाच परिणाम नाही. शांत आहेत. राजगादी मिळणार आहेत, शांत आहेत. बरं बाबा, त्याच दशरथानं पुन्हा रात्रीच्या वेळेला सुमंताकडून बोलून घेतलंय कोप भावनामध्ये. आणि तोच दशरथ राजान काही सांगते, रामा तुला आता गादीवर नाही बसायचं, तर तुला 14 वर्ष वलकल अंगामध्ये धारण करून वनवासात जायचं. ओ बसरी बदल करी राज के वलकल पहने आज, बसरी बदल करी राज के वलकल पहने आज, बन के है तू मिलने चले माता के दरबाज, राजा राम बने ओ देखो राजा राम भले, ओ देखो राजा राम बने। ओ अनुमति माँ के माता से कीने दंड प्रणाम, अनुमति माँ के माता से कीने दंड प्रणाम, माँ का आशीष पा करके वलकल अंगामध्ये धारण करायची, बघ वनवासात जायचं, तरी सुद्धा शांतच येत. पण राम तुम्हाला सुख दुःख समान शिकवेल बघ. नाही तर आपलं लय अवघड आहे महाराज. सकाळी एखाद्यानं चहा पाजला ना, आपला फुकटचा चहा भेटला म्हणून आनंदी झाला, खंडवलं म्हटलं मित्राला, त्याच्याकडूनच चहा पिलो, पैसेच लागले नाही, झाला खुश. तसाच कीर्तनाला आला सकाळी अण्णाबाईंच्या या माहुंद्याच्या कार्यक्रमाला, चांगली चप्पल चोरीला गेली मंडपातून, झाला दुःखी महाराज. काय महाराज आहे, चप्पलच गेली. म्हणजे बघा, आपलं क्षणाक्षणाला दुःख आहे महाराज, क्षणाक्षणाला सुख आहे असं नाही महाराज. हे रामायण ऐकावं लागेल तुम्हाला, सुख दुःख समान होईल, तुमचं आनंद होईल तुम्हाला. बघा, कायम रामायण शिकायचं बरं. हो, मातांना मालिकाचं वेड लागलंय आणि पोरांना मोबाईलचं वेड लागलंय. प्रत्येक जण मालिकात गेलं. काय महाराज मालिका, माझी बायको मालिका पाहायला लागली हो. मला फार वाईट वाटलं एक दिवस. म्हटलं, अरे काय कसल्या मालिका आहेत. मालिका पाहत जाऊ नका. मी तुम्हाला एक विनंती करतो आज, मालिका म्हणजे मंथर आहे. रामायणात जी मंथर आहे ना, कैकेयीच्या बुद्धीमध्ये जाणारी, ती आताची काळातली मालिका आहे. मोबाईल येतो, ती मालिका बघत जाऊ नका. ज्या मुलीचं लग्न करायचं तिचं अगोदरच 3 लग्न झालेली असतं. कशाला पाहता अशी मालिका, पाहत जाऊ नका मालिका. आणि मोबाईलवर रील्स आल्यात आता, रील्स. काय पोरं मोबाईल पाहायला लागले महाराज, भयानक नाद लागला हो. सगळेच जण मोबाईलमध्ये गुंतले हो महाराज. प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल, व्यसनच लागलं महाराज त्याला. कालच्याच पेपरला बातमी आहे, 25% पोरांचे डोळे खराब झाले. 25% मुलं. अहो, जन्माला आलेली पोरगी नादी लावायची म्हणून माय तिच्याकडे मोबाईल द्यायला. ती कार्टून पाहते, त्याच्यावर गाणं लावते, ऐकत बसते. नाही नाही, हे सुख सोडावं लागेल तुम्हाला. हे माझं पुन्हा ऐका. हो, व्यसन लागेल, तुमच्या डोक्यामध्ये मंथरा प्रवेश करेल. आपल्याला रामायणाची गरज आहे, आपल्याला कीर्तनाची गरज आहे, आपल्याला भगवत चिंतनाची गरज आहे, तीर्थयात्रेची गरज आहे. एवढा गोड भाविक समाज आज इथं जमलाय ना, ऐका ऐका. हो, पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाई. अंगामध्ये वलकल धारण केली. ऐका सगळ्या भाविक जनांनी, माझ्या माता माऊल्यांनी, माझ्या पुरुष वर्गांनी, देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला. अण्णांच्या माऊंद्यांना, बाईच्या माऊंद्यांना आलात. एवढा सुंदर उत्सव आहे, एवढा गोड कार्यक्रम चाललाय, कधी 11 वाजले कळालं नाही. एवढे गोड प्रमाण आहेत, सुंदर कथा चालल्यात ना, एवढी कथा घरी घेऊन जा. देवाच्या आवडीचा भाविक कळेल रे दादांनो. काय झालं, वलकल अंगामध्ये धारण करून राम प्रभू निघून गेले. एकटे नाही गेले, लक्ष्मण बरोबर गेले. लक्ष्मण महाराज आणि सीतामाई सुद्धा गेले. सगळेजण निघून गेले, वनवासात सगळेच गेले. आणि आता तो भरत आणि शत्रुघ्न परत आले. तर परमेश्वर महाराज, त्या भरताला माहिती पडलं की माझ्या आईनं माझ्यासाठी गादी मागितली आणि माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. हंबरडा फोडून तो भरत रडायला लागला. काय प्रेम असेल हो त्याचं. भावानं भावावरती प्रेम केलं पाहिजे बरं. भावानं भावाला जपलं पाहिजे, भावानं भावाला मदत केली पाहिजे. एकाच आईच्या गर्भातून येता आणि एक इताच्या बांधासाठी भांडत बसता. नाही रे राजन, याच्यासाठी जिंदगी नाही रे आपली. भावानेच काय भावाशी भांडावं.
अहो एका आईला दुःख होतं त्याच्यामुळे नका. मायबापाला आयुष्य वाढून पाहिजे असेल तर भावानं बाबाशी कधी भांडायचं नाही. कायम ध्यानात ठेवा. तुम्हाला रामायण शिकावं लागेल त्याच्यासाठी फक्त आमची रामकथाच आहे ती तुम्हाला शिकू शकते भावानं भावाशी कसं वागलं पाहिजे. देवाच्या आवडीचा भाविक ऐका पहिल्या चरणासाठी सांगतोय. आणि भरताला माहिती पडलं आणि भरतानं श्राप दिला. कैकई चांडाळणी हे पापिनी मा आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. जा माझा आजपासून मी तुला आई म्हणणार नाही. माझा श्राप आहे तुला. जिवंत असताना ज्या दिवशी पोरगा आईला आई म्हणत नाही त्याच्या एवढं दुःख आईच्या जीवनात कोणतंच नसतं. पोरगा जिवंत आहे आणि आईला आई म्हणत नाही. फार दुःख असताना मरण प्राय दुःख वेदना होतात त्या आईला. तुम्ही कधीतरी बघा असं घडतं की नाही एखाद्या परिवारात मुलं बोलत नाही आईला. फार दुःखी असते ती आई आणि बाप. ध्यानात ठेवा रे अशी भाग्यवान कमी मुलं आहेत की जे असं मायबापाचं कौतुक करतात. मायबापासाठी मंडप लावतात. मायबापाचा सोहळा करतात. कमी मुलं आहेत रे. श्रावणासारखी डॉक्टरांसारखी या परिवारासारखी. ऐका माझं ऐका ऐका. भरत म्हटला मी बोलणार नाही. आई श्राप दिला आणि निर्णय घेतला त्यानं. सगळी गादी सगळं सिंहासन सगळं खानदान रामप्रभूला वनवासात नेऊन द्यायचं. ही गादी माझी नाही. काय भाऊ आहे बघा मिळून सुद्धा घेत नाही. नाही तर आपला भरत नदीकून वाटणी घेतोय आपल्या डोंगराकडली देतो. आपला भरत लय भारी आहे. नाशिकचा बंगला त्याला घेतो. पडलेलं राजापूरचं आपल्याला घेतो घर. काय भरत आहे. अरे असा भरत नकोय रे. या भरताची गरज आहे आम्हाला. हो सगळी गादी सिंहासन रथामध्ये भरवलं. उर्मिला कैकई सुमित्रा हो ती श्रुतकीर्ती मांडवी विश्वामित्र वशिष्ठ जनक राजा या सगळ्यांना घेतलं आणि गादी सिंहासन घेऊनच निघाला. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चलो रे राम की निशानी. राम भक्त ले चलो रे राम की निशानी. शीश पर पगाओ अखियों में पानी. शीश पर पगाओ अखियों में पानी. राम भक्त ले चलो रे राम की निशानी. राम भक्त ले चलो रे राम की निशानी. राम भक्त ले चलो रे राम की निशानी. पल छिन लागे सदियों जैसे सौदा बरस कटेंगे कैसे. पल छिन लागे सदियों जैसे सौदा बरस कटेंगे कैसे. ओ राम बिन कठिन है एक घड़ी नितानी. राम बिन कठिन है एक घड़ी बितानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी. राम भक्त ले चला रे राम के निशानी. राम भक्त ले चला रे राम के निशानी. राम बिन कठीण है एक घडी बितानी. काय शब्द तो. रामाशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आणि त्या विश्वाच्या मालकाला ते सगळे सिंहासन रथामध्ये भरवले. श्यामबाबा परमेश्वर महाराज देशातला पहिला भाऊ आहे बघा. गादी मिळून सुद्धा घेत नाही. माझी नाही म्हणतो. माझ्या दादाची आहे. सगळ्यांना बरोबर घेतो आणि सगळ्यांना घेऊन येतो. भरत चला रे अपने राजा को मना. ऐका भाव ऐका. भरत चला रे अपने राजा को मना. भरत चला रे अपने भैया को मना. राजा को मनाने भैया को मनाने. भैया को मनाने राजा को मनाने. भगत चला रे प्रभु दर्शन. भरत चला रे अपने राजा को मनाने.
आता माझ्याकडे बघा, देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला. अयोध्या घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. आवद राम को अर्पण करणे, प्रभुता प्रभु चरणों में देणे. सगळं घेऊनच निघाला. आणि आता पिकून भरत निघाला. आणि प्रभू रामचंद्रजी चित्रकूट आहे ना अण्णा, चित्रकूटावर पोहोचले. तुम्हाला लागले तीर्थयात्रेत ते चित्रकूटावर पोहोचले प्रभू तिथं. आणि भरत अयोध्येतून निघाला. माझ्याकडे बघा, भरत इकून निघाला आणि प्रभू तिकडे अरण्यात पोहोचले. तर प्रभूच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी झाली. आणि माणसाला चेहरा ओळखता आला पाहिजे. काही काही नवऱ्या अशी आहेत बाईचा चेहराच ओळखू येत नाही. काही काही बायका अशा आहेत त्यांना नवऱ्याचा चेहरा ओळखू येत. चेहऱ्यावर माणसं ओळखले पाहिजे महाराज. ज्याच्या नेमकं काय चाललंय कीर्तन करायला कळालं पाहिजे. या चेहरा माझ्याकडे प्रतिसाद देतो की नाही, माझं कळतं की नाही यांना, माझा भाव यांच्या हृदयापर्यंत जातो की नाही. मग कीर्तनकारांना विषय बदलले पाहिजे. नाही तर तसंच सांगत राहिलं कीर्तन लोक म्हणतात पडतात. पडत नसतं कीर्तन कधी. ते तुमचा भाव कळाला नाही तिथपर्यंत गेलं. हो, चेहरा कळायला पाहिजे बघा. ते रोहिदास महाराजांचं गाणं तुम्हाला चेहऱ्यावर कळतो महाराज, ते कायम ध्यानात ठेवा. तसा प्रभूचा चेहरा सुकला. आणि ती वनाची जी देवी आहे ना, त्या वनदेवीला वाटलं माझ्या अरण्यात प्रभू राम आले. आणि त्यांचा चेहरा का सुकला म्हणजे ती प्रगट झाली वनाची देवी. आणि वनदेवीनं हात जोडले, प्रभू रामचंद्रा माझ्या अरण्यात आलात, काही टेन्शन आहे का? पर्णकुटी बांधून देऊ का? झाडलोट करू का? सावलीची व्यवस्था करू का? पाण्याची व्यवस्था करू का? तुम्ही माझे मालक आहेत, काय व्यवस्था करू? का तुम्ही नाराज झालात? तर त्या वनदेवीला प्रभू रामचंद्र म्हटले, माझं एकच काम कर वनदेवी. ज्या रस्त्यानं आलो ना म्हणे मी, त्या रस्त्याला खूप काटे आहेत म्हणे, ते माझ्या पायाला टोचलेत, टोचू दे. पण आता ते सगळे काटे तुझ्या सामर्थ्यानं बाजूला कर. ती वनदेवी असून म्हटले, प्रभू तुम्ही यायच्या आधी तरी सांगायचं मला. तुम्ही आधी सांगितलं असतं तर तुमच्याही पायाला एकही काटा मी टोचू दिला नसता. मी या वनाची मालकी नाही. वाटेल ते केलं असतं. तुमच्या पायाला काटे टोचून बसले, रक्तबंबाळ झाले तुम्ही. आणि आता तुम्ही आल्यावर कशाला ते काटे साफ करायला लावता? आता कोण येणार आहे? ऐका बरं, देवाच्या आवडीचा भाविक कळेल. तर प्रभू रामचंद्र त्या वनदेवीला म्हणतात, वनदेवी त्या रस्त्यानं माझा भरत अयोध्या घेऊन यायला लागला, तर माझ्या पायाला काटे टोचू दे. माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. सगळे काटे बाजूला कर. कायम ध्यानात ठेवा बरं. ज्या दिवशी तुम्ही तीर्थयात्रेला जाता, ज्या दिवशी तुम्ही कीर्तनाला येता, ज्या दिवशी तुम्ही अन्नदान करता, ज्या दिवशी तुम्ही देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी येताना, तुमच्या जीवनातले संकट रूपी काटे देवानं बाजूला केलेले असतात. कायम ध्यानात ठेवायचं. तुम्ही दिलं पाहिजे. पण अयोध्या घेऊन गेलाय ना, स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतो राम, पण भरताच्या पायाला एकही काटा टोचत नाही. अर्थ असाच आहे, भरत रामाच्या आवडीचा आहे. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, 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 करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. वा, भाविकाची आवडी देवा. एकच कारण आहे त्याचं. भरताच्या रस्त्याचे काटे बाजूला होतात का? देवाला भाविक आवडतो. सुदाम्याचा गाव सोन्याचा होतो का? देवाला भाविक आवडतो. देवाच्या कीर्तनात का येतो? देवाला अण्णांसारखा तीर्थयात्रा करणारा भाविक आवडतो. भाविकाची आवडी देवा. त्या श्रीमद भागवतामध्ये उद्धवानं कायम देवाला विचारावं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? कायम विचारावं. त्या उद्धवाचा असा भास होता, मीच आवडत असं. कारण कायम देवाच्या बरोबर असायचं.
बऱ्याच लोकांना असं वाटत असतं मी आमदाराबरोबर राहतो म्हणजे माझाच नंबर आहे. एखाद्याला वाटतं मी साहेबाच्या कायम जवळ आहे, मीच आता अध्यक्ष आहे, तू घरी जाय, तुला माहित पण नाही तुझा वापर करून घेतलाय राजा. तसंच येते कायम उद्धव बरोबर देवाच्या, ते आत्मज्ञानी होता म्हणून ते कायम विचारावं देवानं. माझ्याकडे बघा, कायम देवानं विचारावं देवानं, कायम विचारावं देवाला त्यानं, देवा कोण आवडतो तुम्हाला, हो देवा कोण आवडतो तुम्हाला. असं विचारलं देवाच्या मुखाला नाव यायचं, मला द्रौपदी आवडत. कोण आवडतं? द्रौपदी. कोण? द्रौपदी. या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवाला जळके सुटायचे. तुमच्याकडे जळके आहे इकडं? येवला, वैजापूर, नांदगाव, नगरसूल, राजापूर, हा जळकी परमेश्वर महाराज आहे नाही बेकार महाराजची जळकी. आबाचा चांगला आवाज लागला की लागलाच जळायला, श्याम महाराजाचं आणि यांचं जुळलं की लागलाच जळायला, साखरे महाराज फोकस कमून चालतात महाराज. काय होणार जळून, काय होणार आहे, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज, भिन्न भिन्न आहे. एखादा कोरोनाच्या काळात श्रीमंत झालं महाराज, कोरोनाच्या काळात लोकांचे कामं गेले आणि किराणा दुकानदारानं बिल्डिंगही बांधले, 40 रुपयाला गायच्या पिकली महाराज. त्यानं काळ असतो तो, लोक म्हणायचे किराणा त्यात काही उराणा, मग कोरोनाच्या काळात उरलं ना तेव्हा. असंच आहे महाराज, कोणाचा दिवस कधी येईल आणि कोण मोठा होईल ते तुम्ही ठरू शकत नाही, त्याचं प्रारब्ध आहे. असं कधी कुणावर जळायचं नाही. हो कधी कधी काय होईल सांगता येतं का महाराज. राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो, लॉटरी लागून जाते. हो कधी वाटलं होतं का आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील म्हणून? झाले की नाही? कोणी कधी वाटलं होतं का आपल्याला चहा विकणारा कधी पंतप्रधान होईल म्हणून? चहा विकणारा हो झालंय ना, का ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं, कायम ध्यानात ठेवायचं, कधीच कुणावर जळायचं नाही. पूर्वी आहे ना ते आमचे माईकवाले आहेत ना, हे सप्त्याच्या मंडपात कीर्तनकार यायच्या अगोदर सप्त्याच्या मंडपात वातावरण तयार करायची आणि वातावरणासाठी सप्त्याच्या मंडपात गीतं लावायची, गीतं भक्तिगीतं लय सुंदर लागायची. त्याच्यात एक गीत कायम ऐकलं पाहिजे, फिरत्याचा का वरती देसी गोडवा. हे जे गीत आहे हे आपल्याला शिकवतं कधी कुणावर जळू नका, बारीक कधी कुणाची बरोबरी करू नका, बोलताना बारीक म्हणताना जोरात. बरं ऐका बरं, कधी कुणाची बरोबरी करू नका. एखादा श्रीमंत झाला असेल तर त्याचे पाय ओढू नका. गावातला एखादा पोरगा सक्सेस मिळवत असेल, एखादी मुलगी चांगला अभ्यास करून कलेक्टर पर्यंत जात असेल तर तिचे पाय कधी ओढू नका. जगातल्या व्यक्तीनं कधी कुणावर जळायचं नाही, गीत शिकवायचं. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा. काय म्हणायचं गीत? काय ऐका ऐका काय म्हणायचं? घटाघटांचे रूप आगळे, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू बेडा कुंभार, विठ्ठला तू बेडा कुंभार, विठ्ठला तू बेडा कुंभार. तेरे दारना लागत होतं की कधी कुणावर जळायचं नाही. उद्धव जळायला लागला, 11:30कडे काटा चालला आपला हळूहळू. ऐका ऐका उद्धव जळायला लागला आणि जळणाऱ्या उद्धवात देवाच्या लक्षात आलं. देवानं त्या उद्धवाचं जळायचं कारण असं होतं, देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि देवाची मानलेली बहीण द्रौपदी आहे. जगन्नाथपुरीला तुम्ही गेला होता तीर्थयात्रेत, तर जगन्नाथाला सुभद्रेचं, बलराम दादाचं आणि कृष्णाचं मंदिर बरं का. आजही जगन्नाथच्या मंदिरावरून विमान किंवा हेलिकॉप्टर जात नाही. बरं आश्चर्य आहे बरं का जगातलं. ते मोठी तीर्थयात्रा असते, त्याची यात्रा महोत्सव, भयानक यात्रा भरते जगन्नाथाची, तशी पुढे भरत नाही. जगन्नाथ तुम्ही पाहिला तीर्थयात्रेत, यांनी हे एक एक पॉईंट सांगतोय त्याच्यातला ऐका. तर ती सुभद्रा देवाची बहीण आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. सख्या बहिणीचा अधिकार जास्त आहे तुमच्या येवला तालुक्यात, नांदगाव तालुक्यात का मानलेल्या बहिणीचा? सख्याच बहिणीचा आहे. मानलेल्या बहिणीला एखादं वर्ष साडी नाही घेतली ती तक्रार करणार नाही तुम्हाला, जाऊ दे म्हणेल दादा तुझी गरिबी आहे. सख्या बहिणीला घेऊ नका,
ती हायवेची जमीन मागते का माझाही अधिकार आहे म्हणते का तिचा अधिकार आहे पण सख्या बहिणीचा अधिकार आहे मानलेल्या बहिणीला अधिकार नाही देवाची सख्खी बहीण कोण आहे सुभद्रा मानलेली द्रौपदी बरं देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे द्रौपदीचं ते उद्धव जळणार ना त्याला वाटलं राव देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि नाव घेतो मानलेल्या बहिणीचं आता देवाच्या आवडीची भाविक कळेल जसा भरत ऐकलाय जसा सुदामा ऐकलाय तशी एवढी द्रौपदी ऐका म्हणजे अभंग फिट होईल तुमच्या डोक्यात माझा प्रवास सुखाचा होईल देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला आणि मग ते देवानं काय केलं ते सुभद्रेच लक्षात आल्यावर याच्या हाताला धरलं उद्धवाच्या आणि सकाळच्या वेळेला सुभद्रेच्या घरी नेलं सुभद्रा ही सकाळी सकाळी दात घासत होती एवढ्या सकाळी भगवान येताना पाहिलं आणि ते जसं येताना पाहिलं तसं तिला वाटलं बाई दादा आला माझं म्हणून तिनं विचारलं दादा एवढ्या सकाळी आलास काय रे काम काही नाही म्हटलं बघ एकादशी द्वादशी 2-4 दिवस झाले बघ सुभद्रे काही खायलाच भेटलं नाही लवकरात लवकर काहीतरी खायला दे भगवंताला सुभद्रेनं खायला मागितलं तर सुभद्रा म्हटली दादा मी तर आत्ताशी दात घासायले दात घासल्यावर तोंड धुणार तोंड झाल्यावर आंघोळ होणार आंघोळ झाल्यावर पूजा करणार देवच घरी आला ना आता कोणाची पूजा करते आणि म्हटले मग मी स्वयंपाकाला लागणार 2 वाजतील 2 एवढा वेळ लागेल म्हटलं मग तुला जर भूक लागली ना समोरच्या रूममध्ये फळं आहेत तात्पुरते फळं खा देवाला कुठं खायचं होतं सफरचंद हातामध्ये घेतलं चाकू घेतला माझ्याकडे बघा सफरचंद कापायचं दिलं सोडून बोटच घेतलं कापून बोटातून असं टपटप रक्त गळायला लागलं आणि मग उद्धवाने आवाज दिला सुभद्राताई हो सुभद्राताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय काहीतरी चिंदी आणा बांधायला आणि मग सुभद्रा चिंदी सापडायला लागली तळमजला किचन रूम बेडरूम आता तिचा बंगला काही लहान नाही ना आपलेच बंगले लहान राहिले नाही 8 दिवसापूर्वी नाशिकला एका गावात कीर्तनाला गेलो मी गावळाण्याला आणि एका जणाने मला बंगल्यामध्ये नेलं फेटा बांधता बांधता ती कधी निघून गेला मला मिळच नाही तिकडं विठोबा रुक्माई झालं मी जेव्हा बंगल्यातून पायऱ्या उतरलो तर कोणत्या रूममधून बाहेर पडायचं मला समजानच नाही रूमात रूम रूमात रूम रूमात रूम अरे आपले बंगले जर एवढे भारी आहे आपल्याच बायकोला मारा दिल दिवाना कुछ कुछ होता रबने बने जोडी हम प्यार करने वाले धूम मचाले साड्याचे नाव येते बरं का माझं लग्न झालेलं आहे मला अनुभव आहे ऐका 10 वर्ष होऊन गेले आता मला अनुभव आहे त्याचा आपलीच बायको जर 2 साड्या महिन्याला घेते आपल्याकडून तर ती अर्जुनाची बायको आहे ना 15 कपाटं भरून साड्या आहेत तिला 15 आपल्याच बायकोला साड्याचं कपाट उघडूस तर साड्या अंगावर पडल्या तर बाई मरून जाईल मला एवढ्या साड्या आपल्या बायकोला आहे तर ती देवाची बहीण आहे 15 कपाटं भरून पण ती साडीकडे जात नाही पुन्हा एकदा आवाज आला सुभद्राताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय काहीतरी चिंध्या आणा बांधायला चिंधी सापडत नाही चिंध्या तर देवानं बाजूला केल्यात आणि तिथं काही साडीकडे जात नाही आता ऐका देवाच्या आवडीची भाविक कळेल हो तीर्थयात्रा अण्णांनी केलेली सफल होईल माऊंद्याचं कीर्तन फलपूर्ण होईल सगळ्या भाविकांनी घरी घेऊन जा देवाच्या आवडीचं भाविक बनण्यासाठी कथा आहे आणि आता देवानं काय केलं उद्धवाचा हात धरला ना आता द्रौपदीच्या घरी आण आता द्रौपदी माता डोक्यावर पदर घेऊन तुळशीच्या वृंदावनाला पाणी घालत होती ताट होतं चांदीचं तांब्या होता सोन्याचा आणि तुळशीला पाणी घालता घालता गोड असं भजन करत होती हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे तुळशीला पाणी घालत होती ताट होतं चांदीचं तांब्या होता सोन्याचा आणि पाणी घालता घालताच देव येताना दिसला ऐका भगवान येताना दिसला आणि देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं तिनं
ते ताटण तांब्या होता ना सोन्याचा आणि चांदीचा, तिला फेकून मारत धावतच गेली. हो राजापूरकर घोगे वस्ती ऐका, धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे, थांबा याला चिंदी बांधते, घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी आणि दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला असा हात घातला, फाडायचाच होता पदर, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. हो द्रौपदीताई, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत 18 विश्व दारिद्र्य असलं तरी पदराकून कधी साडी फाडायची नसते. धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, नकुल जिवंत आहे, सहदेव जिवंत आहे, 5 पती तुमचे जिवंत आहेत, तुम्ही पदराकून साडी फाडता, शोभत नाही तुम्हाला. काय उत्तर आहे त्या द्रौपदीचं. कायम ध्यानात ठेवा मातांनो, माझं एवढं कीर्तन सफल होईल, माऊंद्याचा कार्यक्रम परिपूर्ण होईल. घरी घेऊन जा. ते द्रौपदी म्हणते, उद्धवा माहिती रे मला, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात. काय उत्तर आहे. डोक्यावरचा पदर खाली घेतला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला फाडोनी भरजरी शेला. डोक्यावरचा पदर फाडला, भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून, भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. डोक्यावरचा पदरच फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. माझ्याकडे बघा. तर त्या द्रौपदीवर संकट आलं. दुःशासनानं भर दरबारात तिची साडी ओढली, तर देवानं तिला साड्या पुरवल्या, कैक साड्या पुरवल्या, लाखानं साड्या पुरवल्या. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचा, दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचा, दुःशासन साडी ओढायचा. दरबार विचार करायला लागला, साडी बीच नारी है, नारी ही साडी है. साडी संपत कशी नाही. कारण असंच होतं, 2 बोटाची चिंधी नवऱ्याचा विचार न करता देवाच्या बोटाला बांधली. लाखानं साड्या देव पुरवतो. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, 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 करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. निज प्रीती, अरे देवा निज प्रीती. हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे. रखुमाजी रखुमाजे, गोपाल रखुमाये, विठोबाय रखुमाजे, विठोबाय रखुमाये, रखुमा पुंडली करता हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान तुकाराम महाराज, विश्वगुरु महाराज, भगवान. एकच कथा, भरपूर कथा मी तुम्हाला दिल्या एका चरणावर. आता तुम्ही जर भाविक झालात, मग अण्णांसारखी तीर्थयात्रा तुम्ही केली, माझ्याकडे बघा,
तुम्ही तीर्थयात्रा करत असाल, तुम्ही अन्नदान करत असाल, तुम्ही भजन करत असाल, द्रौपदीसारखा तुमचा भाव असेल, सुदाम्यासारखा असेल, शबरीसारखा असेल, भरतासारखा असेल, तर आता देव काय करतो? हिंडे तया मागे पुढे, त्याचं रक्षण करतो देव. मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो. बोलू नका, फक्त ऐका. मागे उभा राहून काय करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. तुमच्यावर संकट येऊ देत नाही. नाशी कोडे सकळ, क्षणोक्षण सांभाळितो, साक्षी होतो पुरा, साक्षी होतो पुरा, साक्षी होतो पुरा. क्षणोक्षण सांभाळितो, साक्षी होता पुरा, साक्षी होता पुरा, साक्षी होता पुरा. क्षणोक्षण सांभाळितो, साक्षी होतो आपुला, साक्षी होता आपुला, साक्षी होता आपुला. सांभाळितो, साक्षी होता पुरा, साक्षी होता पुरा, साक्षी होता पुरा. सगळे सगळे कोडे बाजूला करतो. नवे नवे घरी दारी वसे हरी, घरामध्ये राहतो, त्या भाविकाच्या दारातही राहतो. कुणाच्या घरामध्ये राहिला? गवळणीच्या घरामध्ये राहिला. कुणाच्या दारामध्ये राहिला? बळीच्या दारामध्ये राहिला. विश्वंभरी भावजा, ज्याचा भाव आहे तीर्थयात्रेचा, ज्याचा भाव आहे नामस्मरणाचा, ज्याचा भाव आहे भगवत चिंतनाचा, तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवे कोड. का सेवा म्हणता तरी आड प्रेम सुये, ऐसा मनी जो जो धरती भावो, तो तो पुढा पुढा लागे तया देवो. आणि दिधलियाचा निर्वाह तोही मिची करी, हा योगक्षेम आघवा, तयांचा मजची पडिला पांडवा. जयाची या सर्व भावा, आश्रयो मी. वाटेल ते करतो. मग तू निळा म्हणे संदेह नाही, संशय घेण्याचं कामच नाही. मनात शंका आणू नका. आतापर्यंत सांगितलेले सगळे भक्त पहा. निळामने संदेह नाही, निळामने संदेह नाही, हो निळामने संदेह नाही, निळामने संदेह नाही. निळामने संदेह नाही, निळामने संदेह नाही, निळामने संदेह नाही, निळामने संदेह नाही. भक्ता पायी यावरी, भक्ता पायी यावरी, भक्ता पायी यावरी, भक्ता पायी यावरी. हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, मागे पुढे, हिंडतया मागे पुढे, हिंडतया मागे पुढे. आता शंकाच घ्यायचं कारण नाही. आता नक्की कळालं देवाला भाविक आवडतो. भाविक बनण्याचा प्रयत्न करा. आणि तो प्रयत्न या परिवाराच्या जीवनामध्ये घडला. व अण्णांनी, रामदासजींनी आणि बाईंनी, कमलबाईंनी दोघांनी पूर्ण तीर्थयात्रा केली. अमरनाथ सारखं भगवान शंकराचं दर्शन झालं, 4 धाम झाले, पुऱ्या झाल्या. नर्मदा परिक्रमा पवित्र आहे जगातली. ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली ना, खूप आनंद मिळतो जीवनामध्ये. अशा सगळ्या तीर्थयात्रा घडल्या. आणि त्या तीर्थयात्रेची परिपूर्णता म्हणून अगदी हे माऊंद्याचं कीर्तन या ठिकाणी आयोजित झालं. थोडं पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आपण लवकर संपवतोय, कारण लोक जेवायचे असतात. पंजाब डकने अंदाज दिलेला आहे पावसाचा, अजून 5-7 दिवस पाऊस आहे, त्यामुळे कधी पडल सांगता येत नाही. त्यामुळे अगदी आपण वेळेत संपवलेलं आहे. अगदी या सगळ्या मुलांना धन्यवाद बरं का. डॉक्टर, तुम्ही सगळेजण जे आहात, तुम्ही खूप चांगलं कार्य केलं आहे. एक वाक्य सांगतो ऐका.
मायबाप निघून गेल्यावर दहाव्याला लय खर्च करू नका. मायबाप निघून गेल्यावर 5-50 लाख सप्त्याला खर्च करू नका. मायबाप निघून गेल्यावर कुठं काय करण्यापेक्षा मायबाप जिवंत असताना असं एखादं कीर्तन त्यांच्या समोर ठेवा. जिवंतपणे त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घाला. श्रावण बाळासारखी त्यांची तीर्थयात्रा करून आणा. मायबापानं जर कष्टातून आपला संसार उमलला, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. फार कष्ट करतो बरं बाप. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. 5 मिनिटं. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. बापानं आपल्याला कष्ट करून उभं केलेलं असतं. जो बंगला दिसतो, जी शेती दिसते, ती आपल्या बापानं टिकवलेली आहे. आपल्या मुलीचं लग्न थाटामध्ये बापानं लावलेलं आहे. मग बाप जर तुमचा जिवंत असेल तर बापाची अशी तीर्थयात्रा करवा. एक वाक्य माझं ऐका. मायबापासाठी सांगतो, एवढा गोड सोहळा या मुलांनी केला. आपल्या अण्णांना, आपल्या बाईंना देवाच्या समोर, अगदी असं त्यांच्या समोर आमचं कीर्तन झालं पाहिजे. असा गोड दैदिप्यमान सोहळा झाला पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये राम आहे. एवढा गोड सोहळा जर हा परिवार करत असेल ना, तर माझं ऐका, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाही. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा शक्य नाही. 2 लाख काशीला प्रदक्षिणा घडणार नाही. एकदाच जायला वेळ नाही आपल्याला. 2 लाख काशीच्या प्रदक्षिणेचं पुण्य रोज मिळेल. 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा मारल्यावर जे पुण्य मिळतं ते पण रोज मिळेल. सांगा महाराज कधी मिळतंय? नाथ महाराजांची ओवी आहे, कायम ध्यानात ठेवा. डॉक्टर, तुम्ही एवढा गोड कार्यक्रम केला या सगळ्या मुलांनी, आता तुम्हाला एवढंच करायचंय. काय करायचंय? ओवी सांगतो ऐका. सगळ्यांनी घरी घेऊन जा. सगळ्या तीर्थयात्रेचं पुण्य आपल्या पदरात पडेल. अण्णांनी बाईंनी केलेली तीर्थयात्रा आपल्या पदरात पडेल. पण काय करावं लागेल त्याच्यासाठी? ओवी ऐका. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी घडतात, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. पुण्य मिळतंय कधी? 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य होय. जिवंत असणाऱ्या मायबापाच्या पायाला तुमचं मस्तक लागलं, एवढं पुण्य पदरामध्ये पडतं. माय बापे वो केवळ काशी. लक्षात ठेवा, मायबाप आपल्यासाठी तीर्थ आहेत. तीर्थयात्रा करून आलेले मायबाप तर तीर्थरूप झाले. हो, ते तर गंगा घेऊन आले, ते तर आपल्या घरी नर्मदा परिक्रमा घेऊन आले, ते तर आपल्याला सगळ्या देवाला घरी घेऊन आले. भाविक बनले. आता देव त्यांचं रक्षण करतोय. आपण त्यांचं दर्शन घेऊन पुनीत होऊया. आपण त्यांच्या पायाला स्पर्श करून पुनीत होऊया. या मुलांनी केलेल्या कार्यक्रमाला हो मानाचा मुजरा आहे आमचा. अण्णा, तुम्हाला खूप आयुष्य मिळावं, बाईंना खूप आयुष्य मिळावं. त्यांच्यानंतरचा हा जो परिवार आहे सुख शांतिमय जगावा. आणि तो जगणारच का? तुम्ही देवाच्या आवडीचे भाविक आहात. भाविकाची आवडी देवा, असा भाविक देवाला आवडतो. काय करतो मग देव? हिंडे तया मागे पुढे, नाशी कोडे सकळ. ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली पुंडली कृपनाथ भगवान की मौरी दानेश्वर महारुद्र हनुमान की जय. बोला बोला.